हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाइट पिप्स. सो सध्या आपण काय करायला लागलोय, एक्सटर्नल लिक्विडिटी स्ट्रॅटेजीचं बॅक टेस्टिंग बघायला लागलोय. जून महिना आणि जुलै महिन्यामध्ये ऑलरेडी आपण म्हणजे जून महिन्यामध्ये 900 पिपच्या प्रॉफिटमध्ये आहे, जुलै महिन्याच्या 1630 पिपच्या आसपास आपण प्रॉफिटमध्ये आहे, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण ऑलरेडी 90 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये आहे. सो ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला ही स्ट्रॅटेजी किती चांगल्या पद्धतीने प्रॉफिट काढून देणार आहे आपण एकदा चेक करूया. सो 11 ऑगस्टचा झोनचा हा हाय होता, हा लो होता. हायला काय सीन झाला एकदा आपण चेक करू. पुढे जाऊन लिक्विडिटी स्वीप झालेली आहे की डायरेक्ट कॅन्डलनं क्लोजिंग दिलं एकदा चेक करू आपण. सो या ठिकाणी मार्केटमध्ये ह्या कॅन्डलनं लिक्विडिटी स्वीप दिलेली आहे. त्याच्यानंतर आपलं टार्गेट डन झालंय काय, थोडक्यात 30 पिपच्या आसपास आपलं पहिलं टार्गेट डन व्हायचं राहिलेलं होतं. 5 पिपच्या आसपास फक्त एसएल होता. सो मी कन्सिडर करताना 10 पिप करतोय आणि प्लस 10 पिप म्हणजे 20 पिपच्या आसपास मी या ठिकाणी स्टॉप लॉस कन्सिडर करतोय. ठीक आहे, आपण जर्नल मेंटेन करू. 20 पिप्स एसएल हिट. ठीक आहे. सो बाईंगचा काय सीन एकदा चेक करू. हा झोनचा लो होता, त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा लिक्विडिटी स्वीप झालेली होती. त्याच्यानंतर आपला स्टॉप लॉस 40 पिपच्या आसपास होता. त्याच्यानंतर आपण प्लस 10 पिप बफर करतो, म्हणजेच 50 पिपच्या आसपास आपण या ठिकाणी एसएल कन्सिडर करूया. 50 पिप्स एसएल हिट. ठीक आहे. 12 ऑगस्टला काय झालं आपण एकदा चेक करू. हा झोनचा हाय होता आणि हा झोनचा लो होता. हायचा काय सीन आहे, या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झाली काय, 100% लिक्विडिटी स्वीप झालेली आहे. कुठल्या कॅन्डलला, तर ह्या ग्रीन कॅन्डलला. ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपला सेल असता, याच्यावरती आपला 10 पिपचा फक्त एसएल होता, प्लस 10 पिप म्हणजे 20 पिपच्या आसपास या ठिकाणी मी एसएल कन्सिडर करतोय. 12 ऑगस्टला सुद्धा आपला स्टॉप लॉस हिट झालेला होता, 20 पिप्स एसएल हिट. ओके. 12 ऑगस्टला झोनचा लो आपल्याला काय सांगतो एकदा चेक करू आपण. या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झालेली आहे आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये पहिलं टार्गेट डन झालंय, दुसरं टार्गेट ऑलमोस्ट डन झालेलं होतं. सो या ठिकाणी मी कन्सिडर करताना पहिलं टार्गेट फक्त कन्सिडर करतोय किती, 100 पिप्स टीपी डन. 13 ऑगस्टला काय झालं एकदा चेक करू आपण. हा झोनचा हाय होता, मार्केटने डायरेक्ट कॅन्डल क्लोजिंग दिलेली आहे. त्याच्यानंतर आपला स्टॉप लॉस हिट झालेला होता. किती पिपचा स्टॉप लॉस होता, 50 पिपचा प्लस 10 पिप म्हणजे 60 पिपच्या आसपास आपण या ठिकाणी स्टॉप लॉस कन्सिडर करूया. ठीक आहे. हा झोनचा लो होता, या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झाले काय 100%. त्याच्यानंतर आपण बाय घेतलेला असता. आपलं पहिलं टार्गेट डन झाले काय 100%. दुसरं टार्गेट 50 पिपचं राहिलेलं होतं, फक्त पहिलं टार्गेट आपलं या ठिकाणी डन झालेलं होतं. सो 100 पिप्स टीपी डन. आपण जाऊ 14 ऑगस्टला. हा झोनचा हाय होता आणि हा झोनचा लो होता. या ठिकाणी मार्केटमध्ये डायरेक्ट कॅन्डलची क्लोजिंग दिसते आपल्याला बघायला भेटते. ओके. याच्यानंतर जर आपण सेल घेतला असता तर आपलं टार्गेट डन झालेलं नसतं. स्टॉप लॉस कितीचा होता, 17 म्हणजे 20 पिपच्या आसपास स्टॉप लॉस होता. मी कन्सिडर करताना प्लस 10 पिप म्हणजे 30 पिप कन्सिडर करतोय. 30 पिप सीएसएल हिट. आणि हा काय सीन एकदा चेक करू आपण. या ठिकाणी सुद्धा लिक्विडिटी स्वीप झालेली होती आणि त्याच्यानंतर आपला स्टॉप लॉस हिट झाला का एकदा चेक करू. ओके. 10 पिपच्या आसपास आपला स्टॉप लॉस होता, लिक्विडिटी स्वीप होऊन या ठिकाणी सुद्धा आपला स्टॉप लॉस हिट झालेला होता. ऑल ओव्हर आपल्याला 30 पिपच्या आसपास एसएल होता, प्लस 10 पिप म्हणजे आपण किती करू कन्सिडर इथं 40 पिपच्या आसपास या ठिकाणी पुन्हा एसएल कन्सिडर करायचा आहे. ओके. 15 ऑगस्ट काय झालं एकदा चेक करू आपण. या ठिकाणी हा हाय होता, या ठिकाणी पुन्हा लिक्विडिटी स्वीप स्टॉप लॉस हिट झालेला होता. कितीचा एकदा चेक करू. 50 पिप प्लस 10 60 पिपच्या आसपास
ESL हिट झालेला होता आणि लोचा काय विषय आहे, लोला डायरेक्ट कॅन्डलनं क्लोजिंग दिलं आणि त्याच्यानंतर पुन्हा आय होप त्याचा ESL हिट झालेला असावा. ओके, थोडक्यात पहिलं टार्गेट डन झालेलं होतं. 40 पीप प्लस 10 म्हणजे पुन्हा 50 पीपच्या आसपास ESL हिट झालेला होता. सो ऑगस्ट महिन्याचा आपल्याला दुसरा आठवडा एवढा काही ठीक केलेला नव्हता आपल्या स्ट्रॅटेजीच्या मानानं. आपण ऑल ओव्हर यामध्ये लॉस राहू. किती लॉस होणार आहे आपण एकदा चेक करू. ठीक आहे, टोटल ट्रेड्स आपले किती होते 10, त्यातलं टीपी डन किती आहेत फक्त 2 आणि ESL हिट किती आहेत तर 8. ऑल ओव्हर आपल्याला लॉस असणार आहे, कितीचा असणार आहे आपण एकदा चेक करूया. ठीक आहे, -20 -50 -20 +100 -60 +100 -30 -40 -60 -50. सो ऑल ओव्हर आपण 130 पिप्सच्या लॉसमध्ये आहे. सो आपण जर्नल मेंटेन करू. ऑगस्टच्या सेकंड वीकमध्ये आपण 130 पिप्सच्या लॉसमध्ये आहे. ठीक आहे, भेटू आपण ऑगस्ट महिन्यात तिसऱ्या आठवड्यात नेमकं काय झालं आपण चेक करूया. भेटू पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.